बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्र परिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे साजिक अंक होते. मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नरेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी दोंडाळकर, जिजू महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यासारखी लहान थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव, पण राजांशी त्यांची दाट मैत्री जमली होती. हे साथीदार घेऊन राजे आता स्वतंत्रपणे फेरफटक्याला जात होते. पूर्वी टापांचा आवाज ऐकताच मोगल आले समजून रानाचा निवारा घेणारी माणसे आता टापांचा आवाज ऐकता राजे आले म्हणून धावत आडवी येत होती. बाळराजांना डोळे भरून पाहत होती. राजे रणांगणावरून असेच जात होते. थंडीचे दिवस होते. टापांचा आवाज डोंगर कपारीतून परतत होता. राजांच्या कानावर अस्पष्ट हाक आली, राजे. घोड्यांचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. सारे सौफेर पाहत होते. येसाजी म्हणाले, राजे ते पहा. शिवारातून एक इसम धावत येत होता. राजे पायउतार झाले. पळत येणाऱ्या त्या इसमाचा झोप जात होता. एकदा तर तो पडला, तसाच परत उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला. तो इसम जवळ आला. माथ्यावर टक्कल, कडेने वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावर सुटकुत्यांचे जाळे. धापा टाकत तो इसम आला आणि उभ्या राजांच्या पायावर पडला. धाप मुके यांनी त्यांचे अंग हलत होते. येसाजीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मिठी सुटत नव्हती. राजाने हाताने येसाजीला खुणावले. पायांची पकड हळूहळू ढिली होत होती. राजे म्हणाले, उठा. तो सावकाश उठला. काय झालं? न रडता सांगा. राजा, काय झालं नाही म्हणून विचारा. परत त्याचे डोळे भरून गेले. डोळे पुसून तो म्हणाला, राजा, माझं वाटोळ झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती. तिला पळवली, वाटवली. माझ्या पोरीने जीव दिला. राजा, पोरी विना पोरका झालो मी. हे कोणी केलं माहीत आहे? राजाने विचारले. नसायला काय झालं? साऱ्या पाणवठ्याने सारं पाहिलंय, पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणानंच शेत खाल्लं राजे. गावच्या पाटलानंच हे केलं. थांबा इथंच. येसाजी, आम्ही येथे थांबतो. गावात जा आणि पाटलांना येथे घेऊन या. येसाजीने घोड्यावर मान टाकली. भरधाव वेगाने तो रांझ्याकडे दौडला. राजे त्या इसमाचे सांत्वन करत होते. सारी माहिती काढून घेत होते. बऱ्याच वेळाने येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले. मग का आले नाहीत? राजांचा आवाज कठोर झाला. येसाजीने ओठांवरून जीभ फिरवली. कोण सांगितला? तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग. तो नावाचा राजा आहे, तसा मी नावचा पाटील नाही म्हणावं. गाव माझं पटीक समजतो असं म्हणाले पाटील. वा. राजाच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापाने भान हरपून बाजी म्हणाला, येसाजी, आणि असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार शोभेची हाय काय? बाजी, येसाजीने केलं तेच बरोबर. नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात काय फरक? राजे, तो इसम हताश होऊन म्हणाला. तुमचं नाव काय? राजाने नजर वळवून विचारले. रामजी खोडे, याच गावचा मी. काळजी करू नका. येसाजी, एक स्वार पायउतार करा. रामजींना असंगती घ्या. रामजीसह सारे पुण्यात आले. वाड्यावर न जाता राजे सरळ बागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहता स्वार अदबीने गोळा झाले. राजे म्हणाले, येसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा. पाटलांच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. येसाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजी रामजीसह स्वारांचे पथक घेऊन रांझ्याकडे दौडू लागला. सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले. स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करत होते. सुणीदार विजार घातली होती. अंगात कलाभूतीचा जामा होता. कमरपट्ट्यात बिचवा खोवला होता. कमरेला तलवार लटकावली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरेटोप मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्याची नजर गेली आणि ते हसले. महाला जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले, काय गोंधळ घातलात राजे? दादोजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेलाय आणि आज हे सणासुदीचे कपडे बरे. नावचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. चला मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे. खरेच चौक भरला होता. राजे जातात मुजरे झाले. पंतांच्या सह सारी दप्तरीची माणसे गोळा झाली होती. राजांनी नजर फिरवली आणि त्या बैठकीवर विरासन घालून बसले. येसाजी, पाटलांना हजर करा. काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे, पाटलाने भयभीत हाक मारली. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू. तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही या धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी.
ती राखण्याकरता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात. मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत. पाटील, जाब द्या. पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले. म्हणाले, पंत, मला न्याय द्या. गोतमुखानं मला न्याय हवा. राजे, पंत म्हणाले. राजे पंतांच्याकडे नजर न वळवता म्हणाले, पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका. पाटील, जरूर तुम्हाला गोतमुखाने न्याय मिळेल, पण अट आहे. कसली? आशेने पाटलाने विचारले. कसली? रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काहीतरी सांगायचं असेल. अन्याय आहे, पाटील ओरडला. मेलेले माणूस कधी उभं राहील का? बस. राजे नजर रोखीत म्हणाले. पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्यांकरता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरता नव्हे. पंत, चुकलो. एक डाव माफी करा. खामोश. राजे संतापाने थरथरत उभे राहिले. ती पोर जेव्हा किंचाळी असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा. गाढवावरून बसून रांजणात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते. मानाने गावी गेले पाहिजेत. येऊन जा. शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचं ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेले गेले. राजे महलात आले. पाठोपाठ जिजाबाई, दादोजी आले. जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला होता. पंत म्हणाले, राजे, एवढी कठोर शिक्षा? गरकन वळून राजे म्हणाले, पंत, मगा बोललो, क्षमा करा. वांदल देशमुख आम्हाला मानत नव्हते, तर त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती ती तिथे. पण शिवबा? मासाहेब, पद्मिनी आठवते? पद्मिनी आठवते का? तुमच्या जाऊबाई आठवतात? नाही मासाहेब, हे आता थांबवलंच पाहिजे. आमचा नाईलाज आहे. हे होत नसेल तर आम्हाला ही जहागीर नको, राजेपणा नको, काही नको. त्यांची आम्हाला हौस नाही. शिवाजीराजे तसेच संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, भलताच भडकतो. दादाजी डोळे टिपत म्हणाले, मासाहेब, आज मी तृप्त आहे. हे पाहायला आज येथे थोरले महाराज हवे. आज शिवबा राजे शोभले. गजाननाला दंडवत घालून येतो. पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशेब कोणाच्या मनात राहिला नव्हता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.